महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रक्रिया पार पाडण्यासाठीचे आदेश जारी केले आणि जवळपास राज्यभरामध्ये असलेल्या सर्वच नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आणि ते पूर्ण करत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या देखील निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम आखण्यात आले होते। सुरुवातीला प्रभाग रचना घेण्यात आली, प्रभाग रचनेनंतर त्याच्यावर हरकती वगैरे आणि आज आरक्षण, प्रभागाच्या आरक्षण सोडत देखील पालिका प्रशासनाकडून हुतात्मा स्मृती मंदिर येथे घेण्यात आलेलं आहे। पण ह्या आरक्षण सवलतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 2017च्या पद्धतीनं लोकसंख्या 2017ची लोकसंख्या गृहीत धरूनच 2025च्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार हे पालिका प्रशासनाचे किंवा निवडणूक विभागाच्या प्रमुखांनी यापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं। त्याच पद्धतीनं प्रभाग रचना झाली आणि त्याच पद्धतीनं आज आरक्षण सोडत झाली। पण या आरक्षण सोडतीमध्ये एक सर्वात मोठी एक अडचण निर्माण झाली, ती म्हणजे ओबीसीची एक जागा ही ओपनमध्ये गेल्याचे दिसून येतं। ह्याच्यामध्ये आपण जर का बघितला की 2017मध्ये असलेल्या आरक्षणाच्या प्रवर्गाची जी काही आकडेवारी होती ती त्याचा तपशील असा होता की 2011मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रभागाची जी काही संख्या होती ती 15 होती। त्यानंतर अनुसूचित जमातीची 2 होते। ओबीसी म्हणजे नागरी मागासवर्ग प्रवर्गाचे 28 होते आणि सर्वसाधारणचे 57, जवळपास 102 या पद्धतीने होतात। पण 2025मध्ये जेव्हा ही आरक्षण सोडत काढण्यात आली त्यावेळेस मात्र सर्वात मोठा एक धक्कादायक प्रकार समोर येतो, तो असा की त्याचं जर का तपशील आपण बघितला तर तो पण सांगतो, तो पण बघा की अनुसूचित जातीची जी काही प्रवर्गाची संख्या होती ती 15ला 15 ठेवण्यात आली आहे। त्याशिवाय अनुसूचित जमातीची 2 होती, 2ला 2 ठेवण्यात आली आहे। इथं महत्त्वाचं आहे की नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग म्हणजेच ओबीसी तो 28 होता, म्हणजे 2017ला 28 होता, तो 2025ला 27 केला आहे, म्हणजे 28च्या ठिकाणी 27 झाला आहे। आणि तिथं 2017ला सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाच्या ज्या काही जागा होत्या त्या 57 होत्या, त्या इथं 58 झाल्या आहे। म्हणजे ओबीसीच्या जागेमध्ये असलेली एक जागा म्हणजे 57.53 म्हणजे 47 गुणांक कमी मिळतो, म्हणून एक सीट ओबीसीची कमी केली जाते। ह्याचा अर्थ 2017मध्ये जेव्हा ओबीसीची 28 संख्या ही गृहीत धरून त्यांना प्रवर्गाप्रमाणे आरक्षण दिलं जात असेल तर 2025मध्ये असा कुठला जावा शोध लागला की ती एक सीट कमी करून तुम्ही सर्वसाधारण जागेमध्ये वाढवता। म्हणजे ह्याचा अर्थ असा हा अधिकार दिला कोण? पालिका प्रशासनाला किंवा निवडणूक आयोगाला हा अधिकार दिला कोण? तो सर्वसाधारण सभेचा किंवा सर्व लोकसभेच्या लोकप्रतिनिधीचा तो अधिकार आहे। कुठलाही घटनात्मक 243T ह्या जर का भारतीय संविधानाच्या अनुक्रमांकाचा घटनात्मक अधिकाराचा जर का विचार केला तर ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं फेरफार करता येत नाही आणि ती छेडछाड देखील करता येत नाही। पण पालिका आयुक्तांनी आरक्षण सोडत देत असताना ओबीसीची एक जागा कमी करून सर्वात मोठी ओबीसीचे एक जागा ती कमी केली आहे। एक बाजूला महाराष्ट्र शासन ही ओबीसीच्या आरक्षणाची बाजू उचलतो, ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं भाष्य करतं आहे। एक दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या वर राज्यभरामध्ये एक पद्धतीचं वादळ निर्माण झालेलं असताना ओबीसीच्या आरक्षणावर एका जागेवर पालिका प्रशासन मात्र अशा पद्धतीनं जावाई शोध लावत सर्वसाधारण प्रभागाची जागा वाढवते आणि ओबीसीची एक जागा कमी करते। याचा अर्थ काय आणि कशा पद्धतीनं कोणाला आरक्षण घटवण्याचा निर्णय किंवा आरक्षण घटवण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला? आणि शहरातील ओबीसी संघटना असतील, ओबीसी संघटना असतील, ओबीसी नेते असतील, या सगळ्यांकडून पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ आणि अनगोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली जाते। जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला की अशा पद्धतीने की ओबीसीची एक जागा आपल्याकडून ही कमी झालेली आहे तर पालिका आयुक्त किंवा निवडणूक प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांनी आम्हाला राज्य निवडणूक आयोगाचं पत्र दाखवलं आणि त्या पत्राच्या आधारावर आम्ही करतो आहे अशा पद्धतीचं भाष्य करते। पण साधा सरळ सोप्या भाषेतला आहे
की 2017मध्ये जर का तुम्हाला चालत असेल तर 2025मध्ये का नाही? साधा प्रश्न आहे. म्हणजे आरक्षण ही काय म्हणजे ह्याच्यामध्ये आरक्षण काय त्यांचा ती काय भीक नाही आहे, ही त्यांचा अधिकार आहे आणि तो दान पण नाही, तो त्यांचा हक्क आहे. यासीन शेखसह मी नितीन पात्रे.